व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील आपलं या सेशनमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला आज अणुसंरचना याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे, परंतु तत्पूर्वी विज्ञान म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तुम्ही जर पाहिलं, विज्ञानाच्या ह्या चराचर जगामध्ये विज्ञानाची खूप आवश्यकता आहे। म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जिकडं पाहाल तिकडं विज्ञान आहे। मग विज्ञानाचे 3 भाग आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहेत। पहिला आहे जीवशास्त्र, दुसरा आहे रसायनशास्त्र, तिसरा आहे भौतिकशास्त्र। आणि आपल्याला हे माहिती आहे की परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर जीवशास्त्र हा महत्त्वाचा ठरतो, कारण जीवशास्त्रात बरेच प्रश्न विचारले जातात। नॉर्मली 5 ते 6 प्रश्न हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर विचारले जातात, आणि जीवशास्त्रावर बाकीचे उर्वरित जे MPSCला क्वेश्चन विचारले जातात ते जीवशास्त्रावर विचारले जातात। त्याच पद्धतीनं पोलीस भरतीचा पण पॅटर्न तोच आहे। जास्तीत जास्त करून विज्ञानाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर जीवशास्त्रावर आपण प्रश्न पाहतो, आणि ह्याच ठिकाणी विद्यार्थी चुकी करतात। म्हणजे बघा कशा पद्धतीने विद्यार्थी जे आहेत ह्याच ठिकाणी चुकी याच्यासाठी करतात की प्रत्येकजण जीवशास्त्राचा अभ्यास करतो, पण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास तो कमी करतो। मग माझी सगळ्या विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की एकूण एक मार्क आपला महत्त्वाचा आहे। भौतिकशास्त्राचा आणि जीवशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचाच आहे। त्याच्यामागचं कारण, जर आपल्याला विज्ञानात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे जर असतील तर आपल्याला पूर्ण विज्ञानाची माहिती घेणं आवश्यक आहे। आणि जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र जे आहे हे आपल्याला थोडंसं अवघड जातं। म्हणजे थोडक्यात जर विचार जर केलं, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की जो जीवशास्त्र आहे तो आपल्याला सोपा जातो, त्याच्यानंतर आपल्याला भौतिकशास्त्र सोपं जातं, त्याच्यानंतर रसायनशास्त्र सोपं जातं। म्हणजेच काय, बायोलॉजी, फिजिक्स अँड केमिस्ट्री। आता केमिस्ट्री का अवघड जातं आपल्याला, त्याच्यामागचं कारण एक आहे की केमिस्ट्रीमधल्या आपल्याला संकल्पना माहीतच नसतात। म्हणजे बघितलं तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन कधी बघितलेलंच नसतं, ऑक्सिजन झालं, हायड्रोजन झालं, कधी बघितलेलं नाही, आणि त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, म्हणून आपल्याला ते अवघड जातं। परंतु जर आपण विचार केला मित्रांनो, बायोलॉजी सोपं का जातं, तर बायोलॉजी सोपं याच्यासाठी जातं की त्याच्यामध्ये आपल्या जीवाबद्दल किंवा आपल्या मानवी शरीराबद्दल किंवा इतर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, रोग झाले त्याच्याबद्दल, व्हिटॅमिन झाले त्याच्याबद्दल ही माहिती आपल्याला मिळत असते, आणि त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढत असतो, म्हणून आपल्याला जीवशास्त्र सोपा जातो। मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळे शास्त्र सोपे आहेत। भौतिकशास्त्र सोपं आहे, जीवशास्त्र सोपं आहे, रसायनशास्त्र पण सोपं आहे। मग आपल्याला सुरुवात आपण काय करूयात, मग जो अवघड टॉपिक आहे त्याच्यापासून, कारण एक लक्षात घ्या, एका मार्कानं आपलं जे मेरिट आहे किंवा आपलं जे पद आहे ते एका मार्कानं जातं, आणि ते आपल्याला एका मार्कानं जाऊ द्यायचं नाही आहे। म्हणून एकूण एक प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत, आणि त्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे। ठीक आहे, आता बघा, रसायनशास्त्राच्या अनुषंगाने सर्वात पहिला जो चॅप्टर आहे ती अणुसंरचना आहे। अणुसंरचनेच्या अनुषंगाने आपल्याला हे बघायला भेटतंय, गृहीतके, काही लोकांनी गृहीतके मांडलेले आहेत, म्हणजेच विचार मांडलेले आहेत। ठीक आहे, आणि काही लोकांनी अणुसिद्धांत मांडलेले आहेत। आता अणुसिद्धांत आणि गृहीतके किंवा विचार म्हणजे विचारवंत होते, त्यांनी काय झालेलं आहे, इथं त्यांनी विचार मांडले, गृहीतके मांडलेत। मग त्याच्यात कोण आलेलं आहे, पहिला आहे महर्षी कणाद आणि दुसरा आहे डेमोक्रेटिस। महर्षी कणाद हा इसवी सन पूर्व म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो, आपलं जे कॅलेंडर आहे, समजा आपण असं जर इथं मांडलं तर हे झालं तुमचं 0, इकडं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष म्हणजे उजव्या हाताला, आणि डाव्या हाताला इसवी सन पूर्व म्हणजे निगेटिव्ह, आणि इकडे असतं पॉझिटिव्ह। इसवी सन पूर्व 600, ठीक आहे, इसवी सन पूर्व मी 600 जर इथं मांडलं तर हे झालं तुमचं इसवी सन पूर्व 600, आणि इसवी सन पूर्व 430ला म्हणजे डेमोक्रेटिस आला, म्हणजे 430 इथं आलं, म्हणजे आपला जो काळ आहे ह्या पद्धतीनं पुढे पुढे सरकतोय। ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला विचारवंत जे आलेत ते महर्षी कणाद काय म्हटले आणि डेमोक्रेटिस काय म्हटले हे आपण पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी मी तुम्हाला फक्त आढावा देतो की नेमकं काय घडलं ज्यावेळेस अणू काय असतो त्याच्याबद्दल माहिती जर आपण घ्यायची असेल तर महर्षी कणादने सांगितलं, त्यानंतर डेमोक्रेटिसनं सांगितलं। त्यानंतर अणुसिद्धांत मांडत असताना आपल्याला काही विचारवंत म्हणण्यापेक्षा काही आपल्याकडे सायंटिस्ट आले, आणि त्या सायंटिस्टनं मांडणी केली। मग सर्वात पहिले सायंटिस्ट आला जॉन डाल्टन, म्हणजे 1803ला, म्हणजे 1803 इथं मांडता येईल। 1803 नंतर पुढं कोण आला, 1897ला सर जे थॉम्सन, त्यानंतर कोण आला, अर्नेस्ट रुदरफोर्ड, त्यानंतर नेल्स बोअर, आणि त्यानंतर जेम्स चॅडविक। ठीक आहे, मग याच्या अगोदर आपल्याला एक माहिती घेणं गरजेचं आहे की अणू म्हणजे काय, अणू संरचना जर आपल्याला पाहायची आहे,
अणु म्हणजे काय आणि अणु म्हणजे काय हे सांगण्यासाठी महर्षी कणाद आणि डेमोक्रेटिस यांनी थोडेसे आपले विचार मांडले. मग मित्रांनो, मग आपल्याला एक गोष्ट पाहिजे आहे आता, महर्षी कणाद काय म्हटले, डेमोक्रेटिस काय म्हटले. ठीक आहे, महर्षी कणाद जेव्हा इसवी सन पूर्व 600 म्हणजे -600 असं म्हणता येईल आपल्याला, किंवा -430 म्हणता येईल, इसवी सन पूर्व 600 ह्यावेळेस ते आले आणि त्यांनी जे सांगितलं आपल्याला ते तुमच्यासमोर मांडतो. त्यांनी एक सिंपल गोष्ट सांगितली की जो पदार्थ आहे, तो पदार्थ कसा बनलेला आहे, अविभाज्य कणांनी बनलेला आहे. अविभाज्य कण म्हणजेच काय की ज्या कणाला विभाजित करता येणार नाही अशा अविभाज्य कणाने बनलेला आहे. मग त्याला महर्षी कणादांनी काय नाव दिलं, पिलव असं नाव दिलं, किंवा परमाणु असं म्हटलं जातं. परमाणु, पिलव किंवा परमाणु. इसवी सन पूर्व 600ला ते बोलले होते. पण त्यानंतर कोण आलं, त्यानंतर डेमोक्रेटिस आले. डेमोक्रेटिसने 430 इसवी सन पूर्व 430ला काय सांगितलं की सेम गोष्ट त्यांनी सांगितली पण वेगळ्या लँग्वेजमध्ये सांगितली. सेम गोष्ट की एखादा पदार्थ अतिसूक्ष्म कणांनी बनलेला आहे, अतिसूक्ष्म कणांनी बनलेला आहे आणि त्याला पुढं कापता येत नाही. त्याला त्यांनी नाव दिलं ॲटमॉस असं नाव दिलं. कुणी, डेमोक्रेटिसनं. सांगितलं तेच, फक्त वेगळ्या शब्दात सांगितलं. मग दोघांचे पण विचार तिथं मांडले गेले, पण दोघांनाही तिथं विचार मांडता आले. परंतु अणुसिद्धांताच्या वेळेस जर पाहायला गेलं तर अणुसिद्धांताच्या वेळेस हे सगळे लोक पुढं आले. मग अणुसिद्धांताच्या बाबतीमध्ये पण आपण माहिती घेणार आहोत. ह्या दोघांच्या परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या दोघांची जी माहिती आहे तुम्ही एवढी जरी लक्षात ठेवली तरी हरकत नाही. पिलव, परमाणु, अतिसूक्ष्म, ॲटमॉस. ठीक आहे, ॲटमॉस हे शब्द लक्षात ठेवा, कुणी काय म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचं बघूयात आपण. आपल्याला मित्रांनो अणुसिद्धांताच्या बाबतीमध्ये जे शास्त्रज्ञ पुढं आले त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. सर्वात पहिले 1803 जॉन डाल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञानं असं सांगितलं की जो पदार्थ आहे, पुन्हा एकदा तो एक पॉईंट त्यानं मुद्दाच मांडला. पहिला मुद्दा हा मांडला की जो पदार्थ अविभाज्य कणाचा बनलेला आहे, पण ज्यावेळेस ॲटमॉस असं नाव दिलं होतं डेमोक्रेटिसनं, ॲटमॉसचं त्याचं रूपांतर करत त्यानं त्या बारीक कणाला, अविभाज्य कणाला त्यानं ॲटॉम असं नाव दिलं. त्याला मराठीत आपण अणू असं म्हणतो. अणू म्हणजे अणूची जर आपल्याला डेफिनेशन द्यायची राहिली तर आता असं देता येईल की पदार्थाच्या बारीक जो कण आहे, जो अविभाज्य आहे, ज्याला कापता येत नाही, अशा कणाला काय म्हटलं गेलेलं आहे, अणू म्हटलं गेलेलं आहे असं त्यानं सांगितलं. पुढं त्यानं एक मुद्दा मांडला की हा जो अणू असतो तो अणू तयार करता येत नाही किंवा रासायनिक अभिक्रियेत नष्टही करता येत नाही, नष्टही होत नाही असं त्यांनी सांगितलं. अविभाज्य कण आहे अणू, त्यानंतर त्यांनी तयार होत नाही आणि नष्टही होत नाही. पुढे एक त्यानं मुद्दा असा मांडला की सर्व मूलद्रव्याचे जे अणू आहेत ते एक समान बघायला भेटणार नाही, पण समान मूलद्रव्य जे आहेत, समान मूलद्रव्य त्याचे जे अणू आहेत ते कसे असतात, समान असतात, समान मूलद्रव्याचे. असं त्याने एक तिथं मुद्दा त्यानं मांडला. कुणी मांडला, जॉन डाल्टननं. हे 3-4 जे पॉईंट आहेत हे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती लिहून घेऊ शकतात किंवा त्याचं वाचन करून थोडंसं लक्षात ठेवू शकतात परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे मित्रांनो, पुढचा मुद्दा बघूया आपण. पुढचा मुद्दा बघत असताना सर जे थॉम्सन, दुसरा जो नंबरचा जो आपण महत्त्वाचे जर आपण वैज्ञानिक जर पाहिले, सायंटिस्ट पाहिले, तर दुसरा नंबरचा जो आहे तो सर जे थॉम्सन. आणि हे शास्त्रज्ञ किंवा हे जे शास्त्रज्ञ आहे सर जे थॉम्सन, हे अतिशय महत्त्वाचे शास्त्रज्ञ ठरले, कारण त्यांनी इलेक्ट्रॉनचा यावेळेस त्यांनी शोध लावला. त्याला इलेक्ट्रॉनचा जनक असं म्हणतात. त्यांनी प्लम पुडिंगचा सिद्धांत पण मांडला. मी सांगतोच प्लम पुडिंगचा सिद्धांत काय असतो, पण तत्पूर्वी कॅथोड रे ट्यूबचा त्यांनी वापर केला. जो प्रयोग करायचा होता तिथं कॅथोड रेचा ट्यूबचा त्यांनी वापर केला आणि त्यावेळेस त्यांनी असं सिद्ध केलं की जो रणाग्र असतो त्या रणाग्राकडून काही रणप्रभारित कण उत्सर्जित होतात आणि त्या रणप्रभारित कणांना त्यांनी त्यावेळेस कार्प सल्स असं नाव दिलं. पुढं या कार्प सल्सला पुढं त्याचं नामांतरण झालं आणि इलेक्ट्रॉन असं त्याला ओळखू लागले. इलेक्ट्रॉन त्यानं सांगितलं हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे रणप्रभारित असतात, कारण की त्यांनी सिद्धांत मांडला की रणग्राकडून रणप्रभारित कण, आणि यासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे त्याला
असं म्हणता येईल की त्यांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कॅथोड रे ट्यूब जे प्रयोग केले, त्यांनी सिद्धांत मांडला, इलेक्ट्रॉनचा शोध लावला, या गोष्टीसाठी त्यांना काय दिलं गेलं, एक प्रकारचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं मित्रांनो. आता प्लम पुडिंग सिद्धांत म्हणजे काय? प्लम पुडिंग सिद्धांत एक लक्षात ठेवा मित्रांनो, कलिंगड म्हणजे टरबूजचा जो गाभा असतो, जर आपण कापला, टरबूज कापला आणि जो मध्ये जो गर असतो तो असतो रेड कलरचा, त्या रेड कलरला त्यांनी काय सांगितलं की हे धनप्रभारित आहेत, पण त्यामध्ये ज्या बिया रोवलेल्या असतात त्याला त्यांनी सांगितलं ऋणप्रभारित आहेत. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन जे आहेत त्या धनप्रभारित कणांमध्ये रुतलेले आहेत, त्याला त्यांनी नाव दिलं गेलं प्लम पुडिंगचा सिद्धांत. प्लम पुडिंग म्हणजेच काय, एका जेलीसारखा, जेली सदृश्य पदार्थ जो असतो त्या जेली सदृश्य पदार्थामध्ये निगेटिव्ह चार्जेस म्हणजे ऋणप्रभार हा असतो आणि त्याला त्यांनी नाव दिलं गेलं इलेक्ट्रॉन असं नाव दिलं गेलं. म्हणजेच अणुविभेदन करणारा जो पहिला जो शास्त्रज्ञ आहे तो सर जे थॉम्सन असं म्हणता येईल. परीक्षेत जर प्रश्न विचारले तर सर्वात पहिला कोण आलेला आहे की सर जे थॉम्सन. तर पुढचा मुद्दा आपण बघूया मित्रांनो. आता मित्रांनो पुढचा जो भाग पाहायचा आहे आपल्याला तो पाहायचा आहे अणुसिद्धांत. पुढचा भाग आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी काय केलं नेमकं. ठीक आहे, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना नोबेल पारितोषिक मिळालं मित्रांनो. परंतु त्यानंतर मग त्यांनी जो सिद्धांत मांडलेला होता तो त्यांनी चुकीचा ठरवला. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की त्यांनी सर्वात पहिले तर प्रयोग केला आणि त्यानंतर त्यांनी मग निष्कर्ष मांडला. प्रयोग सर्वात पहिले समजून घेऊ की काय प्रयोग केला त्यांनी एक शिसेचा जो धातूचा ठोकळा आहे तो त्यांनी घेतला आणि त्याच्यात किरणोत्सारी पदार्थ ठेवले. ते किरणोत्सारी पदार्थ त्यांनी सोन्याची जी सुवर्णपत्री आहे, सोन्याची जी पत्री आहे ती वापरली. त्यांनी त्या किरणांचा मारा त्या सुवर्णपत्रीवर केला आणि मग त्यांना असं दिसलं की चमकता पडदा सपोज त्यांनी पुढं लावलेला होताच सुवर्णपत्रीचा. मग त्यांना असं समजलं की हे जे अल्फा कण याच्यातून निघत आहेत, अल्फा कण म्हणजे हेलियमचं केंद्रक असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो. मग हे अल्फा कणांचा मारा त्यांनी कशावर केला, एका सुवर्णपत्रीवर केला. सुवर्णपत्रीवर मारा केल्यानंतर त्यांना असं भासून आलं, त्यांना असं वाटलं की हे जे अल्फा कण आहेत हे काही किरण सरळ पद्धतीने पडद्यावर आदळले, काही किरण थोडेसे विचलित झाले आणि काही किरण खूप विचलित झाले आणि काही किरण रिटर्न आले. म्हणजे त्यांना असं भासून आलं की बाबा जे केंद्रक आहे ह्या केंद्रकामध्ये सर्व काही वस्तुमान एकवटलेलं आहे. आणि त्यांनी मग निष्कर्ष असे मांडले किंवा त्यांनी असे विचार मांडले की बाबा जे केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजेच प्रोटॉन हे असतील, त्यानंतर केंद्रकाच्या भोवती निगेटिव्ह प्रभार म्हणजेच इलेक्ट्रॉन हे असतील आणि जो सर जे थॉम्सन यांनी जो सिद्धांत मांडला होता तो त्यांनी चुकीचा ठरवला की जो गाभा आहे त्या गाभाच्यामध्ये इलेक्ट्रॉन फसलेले असतील, तो त्यांनी चुकीचा ठरवला इथे. ठीक आहे, त्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं की प्रोटॉन इलेक्ट्रॉन तर आहे पण याच्या व्यतिरिक्त ह्या अणूमध्ये उदासीन कण असण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं मित्रांनो. म्हणजे ह्या सर्व प्रकारामध्ये असं दिसून आलं, त्यांनी मग इलेक्ट्रॉनचा पहिले तर शोध लागलेलाच होता परंतु त्यांनी प्रोटॉनचाही शोध लावला आणि त्यानंतर मग असं दिसून आलं, त्यांनी सांगितलं की उदासीन कण पण असू शकतील. मग हे उदासीन कण काय आहेत, कोण आहेत याचा शोध लावण्यासाठी पुढचा जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टची आपण माहिती घेऊयात. ठीक आहे, जो सायंटिस्ट आहे तो आहे जेम्स चॅडविक. यांना न्यूट्रॉनचा शोध लावला 1932ला मित्रांनो. 1932ला त्याने इलेक्ट्रॉनचा उदासीन जे कण आहेत त्यांना शोध लावला. कोणी? जेम्स चॅडविकने. ठीक आहे, म्हणजेच प्रोटॉन इलेक्ट्रॉन तर झालाच पण जेम्स चॅडविक नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याने 1932ला उदासीन कणाचा शोध, त्यांना नाव दिलं न्यूट्रॉन असं नाव दिलं मित्रांनो. आणि 1935ला त्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं. मित्रांनो कुणाकुणाला नोबेल पारितोषिक मिळालं हे पण लक्षात ठेवा, कारण परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे की नोबेल पारितोषिक कुणाला कशाबद्दल मिळालेलं आहे. ठीक आहे, आता शेवटचा जो मुद्दा राहिलेला आहे नेल्स बोहर जो शास्त्रज्ञ आहे त्याच्याबद्दलची आपण आता माहिती घेऊयात. ठीक आहे, शेवटचा आपल्याला मुद्दा पाहायचा मित्रांनो आपल्याला नेल्स बोहरच्याबद्दल. 1913 साली काय घडलं काय नाही मित्रांनो. यांनी जी अणुसंरचनाची प्रतिकृती मांडली म्हणजे जे सुरुवातीचे ज्यांनी मांडलेली जे थॉम्सन वगैरे त्यांनी फक्त सुधारणा केलेली आहे. म्हणजे सुधारणामध्ये म्हणजेच काय त्यांनी सांगितलं
अणूच्या बाहेर जी कक्षा असते त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे जो केंद्रक आहे त्या केंद्रकाच्या बाहेर किंवा केंद्रकाच्या भोवती हा केंद्रक आहे, या केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन वर्तुळाकार म्हणजे सूर्यमालेप्रमाणे फिरत असतात. जसं सूर्यमालेप्रमाणे मध्यभागी सूर्य असतो आणि आजूबाजूला ग्रह असतात, त्याच पद्धतीने इथे केंद्रक मध्यभागी असतो आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. पण त्यांना असं सांगितलं की सर्वच इलेक्ट्रॉन एका कक्षेत नाही फिरत, तर वेगवेगळ्या कक्षेत त्या फिरले जातात. आणि मग त्या कक्षेला त्यांनी वेगवेगळे नाव दिले. सुरुवातीची जी कक्षा आहे तिला नाव दिलं त्यांनी के, दुसरी कक्षा आहे यल, तिसरी कक्षा आहे एम आणि चौथी कक्षा आहे एन, असं त्यांनी नाव दिलं. ह्या कक्षा जर फिरत असतील तर यम आणि यन असं नाव दिलं गेलं आहे. मग त्याचं म्हणणं होतं, नेल्स बोरचं म्हणणं असं होतं की केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन फिरत आहेत ॲक्च्युली त्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे त्या म्हणजे जे कक्षांची जी इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती जास्तीत जास्त किती असायला पाहिजे. मग पहिल्या कक्षेमध्ये याला के जो दिला आहे त्याला 1 नंबर नाव दिलं आहे. त्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे जास्तीत जास्त, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 असायला पाहिजे आणि चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय, मग त्यांनी एक सूत्र सांगितलं 2n वर्ग आणि n म्हणजेच काय, कक्षा क्रमांक. n म्हणजे कक्षा क्रमांक, म्हणजेच आत्ता इथं जसं तुम्हाला मांडलं आहे मग के यल यम यन, ठीक आहे. 1 2 3 4 कक्षा, म्हणजे 4 कक्षाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. मग त्यांना असं सांगितलं की n म्हणजेच काय, कक्षा क्रमांक. पहिली कक्षा जर असेल तर 1चा वर्ग घ्या, म्हणजे nचा वर्ग 1चा वर्ग, 1 गुणाकारामध्ये 2, म्हणजेच पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. दुसरी कक्षा म्हणजे काय l, 2चा वर्ग 4 आणि 4 गुणाकारामध्ये 2 8, 3चा वर्ग 9, 9 गुणाकारामध्ये 2, 9 दुनी 18, 4चा वर्ग 16, 16 गुणाकारामध्ये 2 32. मग जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या त्यांनी निश्चित करून दिली 2 8 18 आणि 32. पण हे निश्चित करत असताना काही त्यांनी अजून पॉईंट्स मांडले. त्यांनी सांगितलं एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जात असताना त्याची जी ऊर्जा उत्सर्जित केली जाते किंवा ऊर्जा शोषली जाते, असं त्यांनी दुसरा पॉईंट मांडला. म्हणजेच काय झालं आहे, ह्या केंद्रकाच्या भोवती जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन मूव्ह जर करत असतील तर त्याच्या ऊर्जेवर परिणाम घडतो. लक्षात यायला लागले. तर ही जी संकल्पना मांडली ती नेल्स बोरनं मांडली. मित्रांनो एक लक्षात घ्या, ही खरी सुरुवात झाली केमिस्ट्रीची, रसायनशास्त्राची. कारण का माहिती आहे का, इथं 2 8 18 32 ही जी त्यांनी कक्षा क्रमांकानुसार त्यांनी इलेक्ट्रॉनची संख्या फिक्स करून दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढे जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ठरवला जातो आणि मूलद्रव्याच्या अणुक्रमांकावर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन केलं जातं. नॉर्मली याला म्हणतात इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, इंग्लिशमध्ये म्हणतात इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असायला पाहिजे हे नेल्स बोरनं सांगितलं. मग उदाहरणार्थ जर दुसरी गोष्ट तुम्हाला इथं मांडायची जर असेल की कशा पद्धतीनं पुढं आपल्याला हे कामात येणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, सोडियम क्लोराईड हा जो मूलद्रव्य आहे, माफ करा, हा जो संयुग आहे सोडियम क्लोराईड, म्हणजेच काय, सोडियम आणि क्लोरीन हे दोघं एकत्र आल्यानंतर सोडियम क्लोराईड होतो. त्यालाच आपण म्हणतो मीठ, घरातलं मीठ जे आपण खातो त्याला सोडियम क्लोराईड असं म्हटलं जातं नॉर्मली. म्हणजेच 2 8 1 सोडियमचा अणुअंक आहे 11. आता अणुअंक काय, अणुवस्तुमानांक हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, पण तुर्तास एवढंच सांगतोय. सोडियमचा अणुअंक आहे 11, क्लोरीनचा आहे 17. 2 8 7 हे उदाहरण का देतोय माहिती आहे का मित्रांनो, की इलेक्ट्रॉन स्वरूपन पुढं चालून आपल्याला का महत्त्वाचं आहे, कशासाठी महत्त्वाचं आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन या गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे की पुढची केमिस्ट्री त्याच्यावरच डिपेंड आहे. हा एक इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन दिला जातो. म्हणजे इथं अष्टक शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आले, इथं पण शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आले दिल्यामुळे, ठीक आहे. याचाच अर्थ सोडियम क्लोराईड हा संयोग, हे संयोग आपल्याला तिथं बघायला भेटतं. मग नेमकं काय घडतंय, कसं घडतंय हे आपण सविस्तरपणे पुढच्या येणाऱ्या आगामी लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला अशी विनंती करतो, आजचं जर लेक्चर तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजलं असेल, आवडलं असेल, तर निश्चितपणे माझ्या चॅनलला खाली जे बटन दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो याच्या अगोदर मी काही बुद्धिमत्तेचे व्हिडिओज टाकले ते पण तुम्ही आवर्जून पहा, म्हणजे तुमच्या ह्या येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप तुम्हाला याची मदत होईल तयारी करण्यासाठी. तर तुर्तास मी इथे थांबतो आणि तुमची रजा घेतो. नमस्कार.